नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे banff नॅशनल पार्क जे कॅनडामध्ये आहे त्यातलं लेक लोईश. इथे मी थोडीशी छोटीशी हाईक केली आणि वरतून लेक कसं दिसतंय आणि ह्या लेकचं जे निळं पाणी आहे हा वेगळाच कलर आहे. फार सुंदर लेक आहे. असं लेक मला आठवत नाही मी स्वित्झर्लंडमध्येही बघितलं होतं. स्वित्झर्लंडलाही बरेचसे ग्लेशियर लेक्स आहेत, पण banff नॅशनल पार्क ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला अमेझिंग वाटला. रादर स्वित्झर्लंडपेक्षाही फार बेटर वाटला. इथे सिनिक ड्राईव्ह आहे, तुम्हाला ड्राईव्ह करताना फार सुंदर वाटतं. आणि लेक तर फार सुंदर आहेत, माउंटेन सुंदर आहेत. तुम्ही समरमध्ये येऊ शकता, तुम्ही विंटरमध्ये येऊ शकता. आणि जर समरमध्ये आलात तर साधारण 10:30-11 इथे लाईट असतो, सनलाईट. त्यामुळे तुमचा दिवसही फार सुंदर जातो. आणि खरंच banff नॅशनल पार्क हे बघण्यासारखंच आहे. म्हणजे तुम्ही कधीही कॅनडाला आलात तर मी रेकमेंड करेन की इन्स्टेड ऑफ व्हिजिटिंग एनी सिटीज जसं टोरंटो किंवा वँकर वगैरे आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कॅनडातले जे नॅशनल पार्क आहेत याला नक्की व्हिजिट करा. फार सुंदर आहेत कॅनडाचे नॅशनल पार्क, किंवा मी म्हणेन की अमेरिकेपेक्षाही सुंदर असे त्यांनी नॅशनल पार्क मेंटेन केले. मी आता माझी स्वतःची गाडी इथे पार्क केली आहे पार्क अँड राईडच्या इथे, आणि त्यांची इथनं शटल बस सर्व्हिस आहे लेकच्या इकडे जाण्यासाठी. तर मी लेक लुईसच्या दिशेने चाललो ही बस घेऊन, कारण लेक लुईसच्या इथे जे पार्किंग आहे ते फारच लिमिटेड आहे आणि मला माहिती नाही मला तिथे पार्किंग मिळेल. वा, फार सुंदर दृश्य आहे. तुम्ही बघू शकता की समोरच्या पर्वतरांगांवर स्नो पडलाय आणि हा पाण्याचा कलर बघा की हा वेगळाच निळ्या कलरचा शेड आहे पाण्याचा. असं मी शेवटचं पाणी मला वाटतं स्वित्झर्लंडला बघितलं होतं. पण फारच अप्रतिम आहे. म्हणजे मी जसं म्हटलं तसं की जर जगात कुठे स्वर्ग असेल तर कॅनडातलं हे जे banff नॅशनल पार्क आहे हेही कुठल्याही स्वर्गापेक्षा कमी नसेल. मला वाटतं की आपण काश्मीरला स्वर्ग म्हणतो, आपण स्वित्झर्लंडला स्वर्ग म्हणतो, पण माझ्या मते कॅनडातलं हे जे banff नॅशनल पार्क आहे किंवा इथले ब्रिटिश कोलंबिया किंवा अल्बर्टाच्या आजूबाजूला जे काही नॅशनल पार्क्स आहेत हे खरंच स्वर्गाहूनही कमी नाही आहेत. आता इथे मी छोटीशी एक हाईक करेन आणि तुम्हाला वरतून दाखवेल की हा लेक कसा दिसतो. लेक लुईसचं जे वरतून माउंटन रेंजवरनं कसं व्ह्यू आहे हाही दाखवेन तुम्हाला मी थोडंसं हाईक करून. पाणी बघू शकतात किती स्टीफ होतं आणि अजूनही वरती जायचं. जवळपास 1.8 किलोमीटरची ट्रेल आहे, पण व्ह्यू अमेझिंग आहेत. थकायला होतं. जास्त बॅगेत वजन कॅरी करू नका. फर्स्ट स्टेप, चांगले शूज हवेत, फ्लॅट सरफेसवाले नका घालून, कारण ट्रेलवर ग्रिप नाही येणार उतरताना वगैरे, माहिती नाही काय होईल. आणि ट्रेलच्या मध्ये तुम्ही बघू शकतात की मला माहिती नाही दिसतोय का स्पॉट होतो आहे का किडा लटकताना, आय डोंट नो. मला वाटतं तुम्हाला ब्लड दिसतोय पण एक किडा इथे अटकतोय. तर आता मी कंटिन्यू करतो पुढचं आणि तुम्हाला वरती गेल्यानंतरच व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत वाह, किती सुंदर असा व्ह्यू आहे त्या लेक लुईसचा. हिरवीगार झाडं आहेत आणि स्नो पडलाय माउंटनवर आणि फेअरमाउंट हॉटेल. फारच अप्रतिम व्ह्यू आहे. जणू काही मी स्वर्गातच आहे, हेवन मध्येच आहे असं मला वाटतं. आता मी पुन्हा परत चाललोय पार्किंगला. तिथे मला परत बस मिळेल आणि बस घेऊन मग मी दुसरं लेक एक्सप्लोअर करेन. पण इथे येताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, मॉस्किटोज खूप आहेत. तर मॉस्किटो पासून थोडं जपून. पण बाकी ट्रेक मस्त होता, व्ह्यू छान आहे. फार लोक येत नाहीत वरती कारण एवढाही इझी नाही आहे की
तुम्ही येऊ शकतात. पण बरेच जणांना मी बघितलं, लहान मुलांना वगैरे, कुत्र्यांना वगैरे घेऊन सगळ्यांना घेऊन येतात. फुल फॅमिली फंक्शन आहे वरती. तर नक्की एक्सप्लोअर करा इथे आलात तर. नुसतं लेक बघून जाऊ नका, वरतून व्ह्यू पण बघा. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि पाठी बघा सगळीकडे झाडं झाडं झाडं. आणि आता आपण उतरतोय. मला माहिती नाही ह्याच्यानंतरही पुढे अजून कुठे लोक जातात का, अजून पुढे काही व्ह्यू आहे का. पण मी तिथे बोर्ड तर वाचलं होतं, तिथे लिहिलं होतं की नॉट अ मेंटेन ट्रेड, स्लिपरी आहे, तर हायकिंग नॉट रेकमेंडेड. तरी पण लोक करतात का पुढे मला माहिती नाही. आणि पुन्हा इथे बेअर वगैरे तरी नशिबाने रस्त्यात लागले नाहीत. मला वाटतं इथे नाही आहेत. असतं तर जनरली त्यांनी बोर्ड लावला असं वॉर्निंगचा. कारण खालती मी बघितलं, पण ट्रेलवर असं कुठे काही बघितलं नाही. इथे तो जर तुम्ही आलात तर इथे या ज्या छोट्या नौका असतात ना त्याला कायाक म्हणतात. याही रेंटवर मिळतात इथे. आणि तुम्ही इथे ह्या लेकमध्ये फिरून येऊ शकता. ह्याचा एक्सपिरियन्स तुम्ही इथे आलात तर घेऊ शकता. या हॉटेलमध्ये राहणाऱ्या लोकांना किती सुंदर व्ह्यू मिळत असेल ना. हॉटेलच्या अगदी बरोबर जर तुम्ही समोर बघितलं तर लेक लोईश आणि हा जो माउंटनचा व्ह्यू आहे हा फारच अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकतात पाठी लेक लुईस आहे. आणि हे हॉटेल फेअरमाउंट आहे. खूप एक्सपेन्सिव्ह आहे. माझ्या मी जे बघितलं होतं पर नाईट $800 होतं, $US. मला माहिती नाही कॅनेडियन डॉलरमध्ये किती होतं, पण फार एक्सपेन्सिव्ह आहे. पण मला वाटतं इथे तुम्ही आतपर्यंत येऊ शकतात. आणि काही एरिया त्यांनी गेस्टसाठी ठेवला आहे रिझर्व. पण बाकी पब्लिकसाठी थोडंसं मला एक झलक मिळू शकते इथे आल्यानंतर. मला पाठी बघू शकतात की किती त्यांनी छान फुलांचं लँडस्केपिंग मेंटेन केलं आहे. पण खूप एक्सपेन्सिव्ह हॉटेल आहे. एक्सपिरियन्ससाठी एखादी नाईट राहू शकतात मे बी $800 स्पेंड करून. हा जो समोर डोंगर आहे इथे मी मगाशी गेलो होतो आणि वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवला होता. Do you? Oh, wow. Just when you see about चला आता या ब्लॉगमध्ये मी तुमचा निरोप घेतो. पण कधी जर कॅनडाला आलात आणि बांफ नॅशनल पार्क बघायची संधी मिळाली तर ती मिस करू नका. कारण मी जसं म्हटलं हा पृथ्वीवरचा एक स्वर्गच आहे आणि फार सुंदर आहे. हा लेक लुईस तर अप्रतिम आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही अजून काही लेक आहेत जे मी तुम्हाला पुढच्या काही ब्लॉगमध्ये दाखवेन.